मी रिसेंटली बघितलं तू आर्ट ऑफ लिव्हिंग पण फॉलो हो, करतोस. फॉलो करतो म्हणजे ते मी केलंय कधीपासून सुदर्शन सुरू क्रिया. झालं? सो जेव्हापासून मी नाटक करतो तेव्हापासूनच प्राणायाम वगैरेची तर मला आवड अच्छा, हां, होतीच. फक्त because रेग्युलरली आता असं मी काही केलं नव्हतं. कोविडमध्ये मी ॲक्च्युली पहिला आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला स्वतःहून की आणि कोणी सजेस्ट केलं? सजेस्ट केला माझ्या मित्रांनी. आणि त्याच्यानंतर मग सुदर्शन क्रिया केल्यानंतर मला थोडंसं हे झालं. तेव्हापासून मी त्यांच्या इव्हेंट्सना जाऊन येऊन असतो, त्यांच्या लोकांशी संपर्कात असतो. वेळ मिळेल तशी सुदर्शन क्रिया पण करतो, प्राणायाम करतो. सो असं आहे. आणि मला स्पिरिच्युअलिटी आणि या सगळ्या गोष्टींविषयी खरंच खूप कुतूहल आहे, अप्रूप पण आहे. अँड आय थिंक इट्स इन द करंट टाइम्स वन ऑफ द बिगेस्ट ब्लेसिंग्स दॅट वन कॅन हॅव इफ यू डिसाईड टू युटिलाइज इट फॉर युअर ओन बिंग. तर हां, तर मी असं करतो. आणि एक म्हणजे जनरली लोक आयदर बिझनेसवाले असतात किंवा कलाक्षेत्रात असतात. सो मी असा प्रश्न विचारला असतो की कलाकार म्हणून तुम्हाला त्याचा किती फायदा झाला किंवा त्याचे काय परिणाम वाटत आहेत. आता तुझ्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, तर तुझ्यातल्या बिझनेसमॅनला या स्पिरिच्युअलिटीचा किती फायदा होतो, तुझ्यातल्या कलाकाराला या स्पिरिच्युअलिटीचा किती फायदा होतो? अप्रोचच बदलतो ज्ञानेश्वरी, माहिती आहे का तुला? म्हणजे ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, म्हणजे आता 23 लोक आहेत आमच्याकडे, 23-25 लोक. तर जेव्हा त्यांना मी ऑब्झर्व करतो ना, ज्या गोष्टींचा त्यांना त्रास होतो किंवा ज्या गोष्टी त्यांना ट्रबल करतात आणि त्या मला नाही करत, आणि मला त्या कशा ओव्हरकम करायच्या हे मला वाटतं की मला नाटकांनी आणि नाटकाच्या स्पिरिच्युअल प्रोसेसनी आणि ह्या सगळ्या गोष्टींनी, स्पिरिच्युअलिटी आणि इन जनरल सुदर्शन क्रिया वगैरे असेल, आय थिंक ह्यांनी तुमचा अप्रोच बदलतो. तुमची काही अशी या डायमेन्शन्स अनलॉक होतात की जी सांगून तुला नाही कळणार. किंवा एखाद्याला मी सांगितलं तर त्याला वाटेल अरे हा काय असं बोलतोय, असं काही नसतं. पण ते असतं. ते तुम्ही जर करून बघितलं तरच तुम्हाला कळेल. म्हणजे इट टेक्स यू ऑर एलिव्हेट्स यू इमोशनली अँड मेंटली टू अ स्टेट विच जेन्युइनली फील्स लाईक हे काहीतरी वेगळं आहे आणि तुम्हाला त्याच्यातनं खरंच काहीतरी सापडतं स्वतःबद्दल. एखादासा तुम्हाला असं वाटत असतं काहीतरी आणि त्या स्टेटमध्ये तुम्हाला असं वाटतं की अरे नाही, असं नाही, तू असं का नाही विचार करून बघत. इट जस्ट हेल्प्स यू आणि तुमच्याच इंटरनल वेलबिंगसाठी ते फार हेल्प करतं. आणि हा मला फरक जाणवतो आहे. बेसिकली अप्रोचच बदलतो यार गोष्टींकडे बघण्याचा आणि जगण्याचा. राईट, ॲब्सोल्युटली.